नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमित मेडकर यांनी निवडणुकीत लोकांनी थेट निवडून दिलेल्या शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये नागरिकांची कामे करण्यासंबंधी ठरावाच्या सूचना मांडल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे। या कृतीवर शिवसेनेच्या नगरसेविका अबोली कुलकर्णी यांनी तिरवा आक्षेप घेत ही बाब लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या स्थानिक नगरसेवकांच्या अधिकारांवर गदा आणणारी असल्याचा आरोप केला आहे। आक्षेप घेण्याची गरज यासाठी वाटली की आज जे स्वीकृत नगरसेवक त्यांनी 24 ठराव टाकले। पहिली गोष्ट तर मेन म्हणजे पहिल्यापासूनची परंपरा आहे की 5 ठराव आणि 3 प्रश्न, मग ते तुम्ही 24 ठराव टाकले। सचिव कार्यालयाकडनं तर आम्हाला प्रत्येक वेळेस आज पहिली जी महासभा आहे तीच तहकूब करत आज एप्रिल महिना आला। एप्रिलची महासभा लावलेली असताना पण पहिली महासभा संपत नाहीये आणि अशी वेळ असताना जर स्वीकृत नगरसेवक 24 ठराव जिथे स्थानिक नगरसेवक आहेत आणि एक नाही दोन नाही पूर्ण 5 नगरसेवकांच्या अधिकारावर गदा ठेवून स्वतः ठराव टाकतात आहेत। मग इथे कुठेतरी आमच्या अधिकारांवर गदा येतोय असं वाटलं, त्यासाठी आम्ही ऑब्जेक्शन घेतोय। आणि मेन म्हणजे स्वीकृत नगरसेवक काउन्सिलर म्हणून काम करतात। जेवढा माझा अभ्यास आहे, ज्या गोष्टींचा मी रेफर करते त्यानुसार एक सल्लागार म्हणून काम करत असतील, मग त्यांनी सल्ले द्यायचे सोडून तर दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत असेल तर आम्हाला ह्याविषयी ऑब्जेक्शन घ्यावंच लागणार। नक्कीच ना, जर अशा प्रकारे नेहमीच जर ह्यांनी अशी कामकाज चालू ठेवले असेल तर आम्हाला सचिव कार्यालयाकडे तक्रार ही घेऊनच जावी लागेल। आणि जर सचिव कार्यालयात जरी आमचं समजा मागणी जर ऐकत नसेल तर आम्हाला वरिष्ठांकडे पत्रव्यवहार नक्कीच करावा लागणार आहे। तर या मुद्द्यावरून आता महानगरपालिकेच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहे। निवडून आलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात स्वीकृत नगरसेवकांनी अशा प्रकारे प्रस्ताव मांडणे कितपत योग्य असून यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।